जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध भक्ती, जाणे तोची शुद्ध, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण शरण तुझ आलो राम तुझा, तुझ आलो राम शरण शरण हनुमंता, तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. शिवेकरता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांनी ही भक्ती जाणली, अशा महाभागाचं वर्णन या भंगातून महाराज करतायत. बरं, प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव श्री रामनवमी ते हनुमान जयंती या सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थ भाविक भक्त अंबरवाडी या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील ची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एका देवभक्ताचा हा सोहळा आपण संपन्न करत आहोत. किंबहुना सर्वत्र हा उत्सव चालू आहे. या कालावधीमध्ये रामनवमी ते हनुमान जयंती हा उत्सव करत असताना एक भक्तीचं महात्म्य समाजाच्या समोर प्रगट केलं पाहिजे का, जेणेकरून भक्तिमय वातावरण तर निर्माण झालेलं असतंच, पण ते निर्माण झालेलं वातावरण पुढेही टिकलं पाहिजे. बरं, नाही ते कसं होतं, ते अवकाळी पावसासारखं होतंय. एवढे ढग भरून येतात, एवढे ढग भरून येतात, धो 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 पडतात, बघतात बघतात ते पुन्हा कोरडच असते. बरं का, तसं 7 दिवस धो 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 असते. बरं का, 8व्या दिवसानंतर पुन्हा काही जैसे. बरं का, असं नाही. त्या भक्तीची वृद्धी झाली पाहिजे, भक्तीची वाढ झाली पाहिजे. बरं का, दिवसेंदिवस आपल्या जीवनामध्ये भक्ती वाढली पाहिजे. जसं आयुष्य आपलं वाढायला लागलेलं आहे, आयुष्य वाढलेलं आहे, ते कोणाला थांबवता येत नाही. पण त्याच बरोबर आपल्या जीवनामध्ये परमार्थाची साधना ही वाढली पाहिजे का. क्षणभंगूर नाही भरवसा, कधी काय होईल सांगता येत नाही. तेव्हा
भक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. ती घडण्याकरता त्या भक्तीची वृद्धी झाली पाहिजे आणि भक्तीची वृद्धी होण्याकरता त्या भक्तीचं स्वरूप आज समाजाला कळलं पाहिजे बरं का. कारण आज समाजामध्ये भक्ती आहे नाही असं नाही आहे, पण महाराज म्हणतात खरी भक्ती आज समाजामध्ये नाही बरं का. खरी भक्ती समाजामध्ये नाहीये. मग काय आहे? महाराज म्हणतात भक्तीचा दांभिकपणा वाढलेला आहे. भक्तीचा किंवा भक्तीच्या नावाखाली फक्त मोठेपणा वाढलेला आहे बरं का. दांभिकतेचं वर्णन करताना असं वर्णन केले, वर पांघरून सत्याचं आणि आत मात्र असत्य, त्याला दांभिकता म्हणतात. म्हणजे वरून भक्ती दाखवायची, आत मात्र विषयाची गोडी, भक्ती थोडी. महाराजांनी वर्णन केल्या, आत मात्र विषयाची गोडी बरं का. म्हणजे आज माणसं देवाची भक्ती करतात, भक्ती करवते असं दाखवतात, पण खरीच आत भक्ती आहे का? नाही बरं का. मग काय खरी भक्ती आहे ही समाजाला कळली पाहिजे बरं का. माशी आतापर्यंत कोणाला कळली का? महाराज म्हणतात बोटावर मोजणाऱ्या सारख्याना कळाली, सर्वांना भक्ती कळत नाही बरं का. विरळायसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. म्हणून भक्तीच्या संबंधाने तुम्ही आज चिंतन करा. भक्तीचं महात्म्य सांगत असताना त्या भक्ती क्षेत्रामध्ये ज्यांना आचार्य पदवी आहे, आचार्य वेगळं आणि आचार्य वेगळं बरं का. आचार्य कोणाला म्हणतात? जसं शास्त्राने सांगितलं तसं आचरण करतात त्याला म्हणतात आचार्य. जसं सांगितलं तसं आचरण करतात, तशी त्यांच्या आचरणामध्ये अवस्था प्राप्त झालेली आहे, त्याला आचार्य म्हणतात. असे भक्तीचे आचार्य किती झाले? प्राचार्य पुष्कळ आहेत बरं का. प्राचार्य पुष्कळ आहेत, पण आचार्य मात्र सगळेच नाही बरं का. त्या त्या क्षेत्रामध्ये आचार्य आहेत. ज्ञानाच्या बाबतीत शंकराचार्य आचार्य बरं का. तसं भक्तीच्या बाबतीत भक्त आचार्य होऊन गेले, त्याच्यामध्ये हनुमंत आहेत बरं का, त्याच्यामध्ये संत आहेत. मग त्या संत महात्म्याने अशी भक्ती कोणाच्या जीवनामध्ये आहे हे थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न केला बरं का. खरीच भक्ती काय आहे? कारण म्हणतात आज भक्तीचा विचार केला तर भक्ती दोन रूपामध्ये त्याचा विचार केला जातो. एक साधन रूप भक्ती आणि दुसरी साध्य रूप भक्ती. आज समाजामध्ये जी भक्ती घडली जाते ती साध्य रूप आहे का साधन रूप आहे? साधन रूप आहे. साध्य रूपाने भक्ती घडली पाहिजे, लक्षात ठेवा बरं का. आज भक्ती करण्याकरता मनुष्य प्रवृत्त आहे, पण साध्य रूप भक्ती जीवनामध्ये घडत नाही बरं का. साध्य रूप भक्ती जीवनामध्ये घडण्याकरता त्या भक्तीचं स्वरूप त्याला यथार्थ कळावं लागतं, तर ती भक्ती जीवनामध्ये साध्यापर्यंत जाते बरं का. म्हणून आज एक साधन रूप भक्ती आणि साध्य रूप भक्ती. आपण भक्ती करतो, भगवंताची नाम साधना आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक संपत्ती आहे. हे साध्य आहे का साधन आहे? साधन आहे. परमार्थाची साधना करताना वैराग्य निर्माण होणं म्हणजे साध्य नव साधन आहे. विवेक निर्माण होणं म्हणजे साधन आहे. समाधी षटक संपत्ती निर्माण होणं म्हणजे साधन आहे. मुमुक्षत्व निर्माण होणं म्हणजे साधन आहे. हे साध्य नव्हे बरं का. आज बरेच लोक साधनालाच साध्य म्हणायला लागले बरं का. साधनालाच साध्य म्हणाय. कोणी म्हणजे आमच्या जो वैराग्य आहे, वैराग्य निर्माण झालं म्हणजे परमार्थ पूर्ण झाला नाही.
दिल्ली तो बहुत दूर आहे. आपण साधनावरती आरूढ आहे. आपण भगवंताचं नाम घेतो. नाम घेणं सुद्धा साधनच आहे बरं का. म्हणून आज अशी भक्ती जीवनामध्ये घडावी की ती साध्य रूपाची भक्ती जीवनामध्ये घडावी. मग ते साध्य रूपाची भक्ती कोणाच्या जीवनामध्ये घडते? महाराज म्हणतात ते सर्वांच्या जीवनामध्ये घडत नाही बरं का. तर महाराज म्हणतात तशी भक्ती जीवनामध्ये घडण्याकरता त्या मानाचं भाग्य लागतं, त्या मानाचं दैव लागतं. ते भाग्य दैव असल्याशिवाय जीवनामध्ये तशी भक्ती घडू शकत नाही. मग गंमत अशी आहे या समाजामध्ये एक प्रापंचिक भाग्याचं वर्णन केलेलं आहे आणि एक पारमार्थिक भाग्याचं वर्णन केलेलं आहे. त्यातही 4 प्रकार आपल्या समोर प्रगट करण्याचा थोडासा प्रयत्न करतो. एखाद्याच्या जीवनामध्ये प्रापंचिक भाग्य असतं पण पारमार्थिक भाग्य नसतं. लक्षात ठेवा बरं का. एक, प्रापंचिक भाग्य असतं पण पारमार्थिक भाग्य नसतं. 2, दुसरं पारमार्थिक भाग्य असतं पण प्रापंचिक भाग्य नसतं बरं. एखाद्याच्या जीवनामध्ये प्रापंचिक भाग्य असतं पण पारमार्थिक भाग्य नसतं. एखाद्याच्या जीवनामध्ये प्रापंचिकही भाग्य असतं आणि पारमार्थिकही भाग्य असतं आणि एखाद्याच्या जीवनामध्ये प्रापंचिकही भाग्य नाही आणि पारमार्थिकही भाग्य नाही. राहिलं का लक्षात? ना काय 4 सांगितले लक्षात राहिले का? मग कशाला म्हणला महाराज मी कीर्तनकारच झालो असतो. एक एक मुद्दा आपल्या समोर ठेवतो. एखाद्याच्या जीवनामध्ये प्रापंचिक भाग्य असतं पण पारमार्थिक भाग्य नसतं. संपत्ती भरपूर मिळाली पण देवळाकडे कधी येतच नाही. समजावं भाग्य नाही पारमार्थिक. देव म्हणजे त्याला काही माहितीच नाही. भजन म्हणजे काय माहिती नाही. कीर्तन म्हणजे काय माहिती नाही. ते विचारतात का हो रात्री टाळ वाजत होते काहीतरी भजन काहीतरी चाललं तर काहीतरी भानगड म्हणतात भजन म्हणजे. रात्री टाळ वाजत होते त्यावरती काहीतरी म्हणजे संपत्ती भरपूर आहे. एवढी संपत्ती आहे. संपत्ती आहे, राहायला बंगला आहे, फिरायला गाड्या आहे, इच्छेप्रमाणे भोग आहेत पण परमार्थ म्हणजे काही माहितीच नाही. परमार्थ म्हणजे काय माहितीच नाही बरं का. संतांनी त्याचा निषेध केलेला आहे. जळो ज्याचे जिने. महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये प्रापंचिक भाग्य असेल आणि परमार्थिक भाग नसेल तर महाराज म्हणतात तुमच्या मोठेपणाला आग लागो. इदन्न मम इति श्री तुकाराम महाराज वाच. आपण म्हणायचं नाही बरं का. जर एखाद्याच्या जीवनामध्ये प्रापंचिक भाग्य असून जर पारमार्थिक भाग्य नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या भाग्याला काहीही किंमत नाही बरं का. अशी कितीतरी आज समाजामध्ये लोक आहेत. कितीतरी समाजामध्ये एवढी श्रीमंत आहे, एवढी श्रीमंत आहे पण परमार्थ नावाचा संबंध त्यांच्या जीवनामध्ये नाही. समजावं पारमार्थिक भाग्य नाहीये. पारमार्थिक भाग्य नाहीये. त्याच्या पुढे वर्णन केले काहींच्या जीवनामध्ये पारमार्थिक भाग्य आहे पण प्रापंचिक भाग्य नाही. म्हणजे संतांचं जीवन आहे बरं का. की संतांचं पारमार्थिक भाग्य एवढं आहे. नामदेव महाराजांच्या जीवनाचा विचार करा. नामदेव महाराजांना भाग्य मिळालं. काय भाग्य मिळालं? एकदा कार्तिक महिन्यामध्ये नामदेव महाराजांना वाटलं देवा रोज तुम्हाला लोक अभिषेक घालतात, दही दूध
तोंडाला लोण्याचा गोळा लावतात. मग तुझं काय म्हणणं आहे? मला एकदा उभं राहू दे की म्हणे तिथं. जेव्हा म्हटले उभं राहू देतो, फक्त तोंडाला लावलेला गोळा मात्र खायचा नाही बरं का. गोळा खायचा नाही. देव विटेवरून उतरले आणि त्या विटेवरती नामदेव महाराजांना उभं केलं. काय भाग्य असेल हो. म्हणजे ज्या विटेवरती देव उभे राहतात त्या विटेवरती नामदेव महाराजांना देवाने उभं केलं. पण प्रापंचिक अवस्था पहिली तर खायला अन्न नव्हतं. खायला नामदेव महाराजांच्या घरात मध्ये नामदेव महाराज राऊळातून भजन करून आल्याशिवाय घरी धूर निघत नव्हता. धूर निघत नव्हता बरं का. म्हणजे देव त्यांच्या हातचा नैवेद्य देतो. ज्या जागेवरती देव उभा आहे त्या जागेवरती नामदेव महाराजांना उभं केलं. त्यांच्याशी देव बोलत होता. त्यांच्या घरी देव येत होता. पण प्रापंचिक अवस्था पाहिली तर दारिद्र्य होतं. दारिद्र्य म्हणजे पारमार्थिक भाग्य आहे पण प्रापंचिक भाग्य नाही बरं का. जवळजवळ संतांची हीच अवस्था आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयशे बळ रेडा बोले. पारमार्थिक भाग्य बरं का. पण त्यांना खायला कोणी अन्न सुद्धा दिलं नाही. प्रापंचिक भाग्य नव्हतं बरं. भीक भीक मागून खावी लागली. भीक भीक मागून खावी लागली. म्हणजे एवढं ऐश्वर्य पारमार्थिक त्यांच्या जीवनामध्ये होतं पण प्रापंचिक अवस्था मात्र दारिद्र्याची होती. तुकोबारांच्या जीवनाचा विचार करा. तुकोबारांच्या जीवनाची तीच अवस्था. पारमार्थिक भाग्य होतं. साक्षात देव नेण्याकरता आला. आम्हाला माणसं येतील की नाही याचा भरोसा नाही आहे. म्हणून तर माणसं एकमेकाच्या अंत्ययात्रेला जातात यावीत म्हणून. यावीत म्हणून. पण साक्षात देव त्यांना नेण्याकरता आला. प्रयाण काली देवी विमान पाठविले कलेच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले निरामने सकळ संता तोषविले. काय भाग्य आहे. पण प्रापंचिक अवस्था पाहिजे तर महाराजांनी वर्णन केले. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझ्या रांधेल्या कन्या मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजा. हे दारिद्र्य तुकोबारांच्या जीवनातलं. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीते. पारमार्थिक भाग्य होतं पण प्रापंचिक भाग्य नव्हतं बरं का. खरंच महाराजांनी वर्णन केले. प्रापंचिक भाग्य असावं का पारमार्थिक भाग्य असावं. प्रापंचिक असलं काय नसलं काय चालेल पण पारमार्थिक भाग्य असावं का. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे. 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 संसारी
जन्मी जे याची लागे संसारी जन्मी जे याची लागे काम क्रोध लोभ निमाले जाये काम क्रोध लोभ निमाले जाये तुकावने भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीचे याची लागे. काय भाग्य आहे त्या 3 चरणामध्ये सांगितले बरं का. पिकलिया शेंद कडूप न गेले तैसे आमा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाचे आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव या नावे भाग्य म्हणजे खरं भाग्य. म्हणून काहींच्या जीवनामध्ये पारमार्थिक भाग्य आहे पण प्रापंचिक भाग्य नाही. पांडवांच्या जीवनाचा विचार करा. काय होतं त्यांच्या वाट्याला. दुर्योधन काय म्हटला. सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही बरं का. त्यांनी फक्त 4 गावं मागितली होती. कलकत्ता, मुंबई, बेंगलोर आणि मद्रास एवढीच 4 द्या. तुम्हाला सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात घडलं काय विपरीत घडलं बरं का. हे कौरवही गेले पांडवही गेले पण जाताना त्या सुईच्या टोकावरची माती मात्र कौरव ठेवून गेले. त्यात आज कौरव जन्माला येतात बरं. जाताना त्या कौरवाने ती माती घेऊन गेलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे पांडवच राहिले असते. म्हणजे एवढं दारिद्र्य त्या पांडवांच्या जीवनामध्ये किती त्यांना सहन करावं लागलं पण काय भाग्य होतं. देव बरोबर होता ना. देव बरोबर होता. लक्षात ठेवा. द्वारकेचा राणा दुर्योधना घरी पांडवा घरी. म्हणजे पारमार्थिक किती भाग्य होतं. म्हणून एखाद्याच्या जीवनामध्ये पारमार्थिक भाग्य असतं पण प्रापंचिक भाग्य नसतं. त्याच्या पुढे वर्णन केले पारमार्थिकही भाग्य असावं आणि प्रापंचिकही भाग्य असावं. असे संत होऊन गेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज. श्रीमंती पण होती आणि त्यांच्या घरी देवही होता. नाथ महाराजांच्या घरामध्ये रोज भगवंताला पुरणपोळीचा नैवेद्य. आमच्याकडं पाडव्याला आणि दिवाळीला. आणि त्या पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे ती पुरणपोळीचा नैवेद्य देत असताना असा नेम आहे. ती पुरणपोळी तुपात पूर्ण भिजवता आली पाहिजे एवढं तूप लागते बरं का त्याला. गुळवण्या आणि पोळी खाणं हे जेवण नव्हे. गुळवणी म्हणजे गुळाचं पाणी हो. नेम असा आहे. मराठवाड्यात तुम्ही जर आजही गेला तर जेवायला अशी तुपाची वाटी असते आणि त्या तुपाच्या वाटीत पोळी बुडवायची आणि खायची. असा रोज पुरणपोळी आणि तूप रोज देवाला नैवेद्य होता. काय श्रीमंती असेल बघा. रोज नाथ महाराजांच्या प्रवचनाला पुराणाला ऐकायला येणाऱ्या लोकांना नाथ महाराज रोज ओंजळ भरून साखर देत होते. ओंजळ भरून साखर देत होते. काय श्रीमंती असेल.
म्हणजे भाग्य होतं त्यांच्या जीवनामध्ये, म्हणजे एवढं भाग्य होतं, पण त्यांच्या घरामध्ये श्रीखंडाच्या रूपाने देव नांदत होता बरं. म्हणजे प्रापंचिकही भाग्य होतं आणि पारमार्थिकही भाग्य होतं. असं सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही बरं. काही माणसं आहेत श्रीमंत आहेत आणि आळंदी पंढरीची वारी करणारे पण आहेत बरं. बरेच आळंदी पंढरीची वारी करणारे आहेत पण श्रीमंत नाहीत. म्हणून प्रापंचिक भाग्य असावं आणि पारमार्थिकही भाग्य असावं. त्याच्या पुढचा एक वर्ग आहे ज्यांच्या जीवनामध्ये प्रापंचिकही भाग्य नाही आणि पारमार्थिकही भाग्य नाही, खायालाही नाही आणि देवाचं नावही त्यांच्या कधी तोंडाला येत नाही बरं. असं भाग्यहीन माणसं आज जगामध्ये आहेत बरं का. 4 प्रकारचं भाग्य आपल्या समोर मी ठेवलेलं आहे. पैकी एका भाग्याचा विचार या अभंगातून महाराज प्रकट करतात बरं का. 4 कोणती सांगितली पुन्हा पुनरुक्ती करतो. प्रापंचिक भाग्य आहे पण पारमार्थिक भाग्य नाही. पारमार्थिक भाग्य आहे पण प्रापंचिक नाही. पारमार्थिकही भाग्य आहे आणि प्रापंचिकही आहे. प्रापंचिकही नाही आणि पारमार्थिक पण नाही बरं. त्यांचा काय विचार आपल्याला करण्याची गरजच नाही. त्याच्याही संबंधाने पुष्कळ वर्णन केलेलं आहे. ज्याच्या जीवनामध्ये असं काहीच भाग्य नाही अशा माणसाने जगण्यापेक्षा मेलेलं बरं, असं वर्णन केले बरं. इथं जो विचार तुकोबारांनी प्रकट केलेला आहे, इथं पारमार्थिक भाग्याचा विचार केलेला आहे, प्रापंचिक भाग्याचा विचार केलेला नाही. महाराजांना सांगायचं आहे आपल्या जीवनामध्ये प्रापंचिक भाग्य नाही प्राप्त झालं तरी दुःख मानू नका. मानू नका का? प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. प्रापंचिक भाग्य निर्माण होण्याकरता मागचं संचित चांगलं असावं लागतं, प्रारब्ध अनुकूल असावं लागतं, तर काही आपल्याला व्यवहारामध्ये ते प्राप्त होतं. ते मिळो अगर नाही मिळो त्याचा विचार जास्त जीवनामध्ये करू नये बरं का. मग काय विचार करावा? आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडेल का याचा विचार करावा बरं का. परमार्थ घडेल का याचा विचार करावा. का पारमार्थिक भाग्याला फार महत्व आहे. पारमार्थिक भाग्याला फार महत्व आहे. हे सामान्य नाही, लक्षात ठेवा. आणि महाराज म्हणतात पारमार्थिक भाग्य हे सर्वांच्या जीवनामध्ये सहजासहजी प्राप्त होत नाही. सहजासहजी प्राप्त होत नाही. वर्णन केले संतांनी, त्याच्याकरताही संचिताचा विचार मांडलेला नाही असं नाहीये. जन्म जन्मांतरी अशेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीवागरी येईल जावयाचे, येईल श्रीरामाचे. म्हणजे मुखाला भगवंताचं नाम येण्याकरता पुण्य असावं लागतं. आता आपण कीर्तनाला आलोय, कीर्तनाला आलोय, मंदिरही भरलेलं नाही. आणि गावाने यायचं म्हटलं तर मंदिरात जागा पण पुरणार नाही. पण बाहेर पटांगण नाही गावाला बसायला, गावाला बसायला पटांगण आहे. म्हणजे मंदिर भरलेलं नाही, यायचं ठरलं तर मंदिर पुरणार नाही, पुढं जागा आहे. तरीही तुम्ही किती पुकारा, किती पुकारा, या जी रोजची ठरली तीच वर्ग येतात. रोजची ठरले तीच वर्ग.
एक व्यवहारात म्हण आहे, कुणी मेलं की खांदेकरी तेच. कुणी मेलं करी खांदेकरी तेच. कीर्तनकार जरी बदलला तरी टाळकरी तेच, श्रोते तेच. हा, त्यातला मला भाव सांगायचा आहे, ही येणारी ही भाग्यवान आहे. येणारी भाग्यवान आहेत, दुसरी येतच नाही तो. हा, आपण रोज कीर्तनाला येतोय समजावं याच्यासारखं भाग्य नाही बरं का, याच्यासारखं भाग्य नाही आहे. आणि हाच भाव मनी मानशी घेऊन तुकोबाराय म्हणतात, हा, असं भाग्य ज्याच्या जीवनामध्ये आहे, महाराज म्हणतात त्यालाच भक्तीचं स्वरूप जाणता येतं. भक्तीचा जीवा जाणे भक्तीचा जीवा तोची दैवाचा पुतळा. एक विशेषण वर्धनी वापरलेला आहे, जो भक्ती जाणे तो दैवाचा नव्हे जिव्हाळा. आज भक्ती करणारे पुष्कळ आहेत, पण भक्तीचा ओलावा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, महाराज म्हणतात ते दैववान आहेत बरं का. किंबहुना भक्ती सर्वांना करता येते, भक्ती सर्वांना करता येते, पण भक्तीचा ओलावा मात्र सर्वांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. ओलावा, ओलावा म्हणजे जिथं नेहमी ओलावा आहे, कधी तिथं कोरडेपणा नाही. मग त्याच्याकरता शब्द काय वापरला, जिव्हाळा. जिव्हाळा या शब्दाचा अर्थ काय, जिथं पाण्याचा झरा अखंड आहे त्याला म्हणतात जिव्हाळा. पाण्याचा झरा अखंड आहे त्याला म्हणतात जिव्हाळा. असा जिव्हाळा कुठं असतो, ओढ्याला असतो का नदीला असतो का झऱ्याला असतो, झऱ्याला असतो बरं का. ओढ्याला फक्त पावसाळ्यात पाणी असतंय, ओढ्याला पावसाळ्यात. आता नदीला सुद्धा पावसाळ्यात, आता अलीकडे धरणं झालेत म्हणून पाणी आहे. पण त्या झऱ्याला मात्र अखंड पाणी असतं बरं का. कधी 12 महिने पाणी तिथं वाहत राहत, 12 महिने अखंड. तसं त्याच्या जीवनामध्ये अखंड भक्ती आहे, त्याला भक्तीचा जिव्हाळा म्हटलाय बरं का. आमची भक्ती कशी आहे, ओढ्यासारखी आहे. आषाढी वारी जवळ आली म्हटली की काय 17 दिवस बघायची, हे यांच्यासारखे वारकरी हेच, यांच्यासारखे वारकरी. ते धोत्र काय, कपडे काय, ते पताका काय, गंध काय, टाळ काय, मुद्रा काय. 17 दिवस एकदा आषाढीचा काला झाला, पुन्हा कोरडाच.
ह्याला दैववान म्हटलेलं नाही, याला भाग्यवान म्हटलेलं बरं का. अगदी मराठी सांगायचं म्हणजे हंगामी भक्तीला दैववान म्हटलेलं, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती अखंड आहे, कधीही भक्ती खंड नाही. हा अखंड खंडेना, हा की म्हणजे भक्ती म्हणजे देवाविषयी अखंड प्रेम ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, हा ते प्रेम कधीही आटत नाही, कधीही आटत नाही, कधीही प्रेम नाहीस होत नाही. हा म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये प्रेम अखंड आहे, महाराजांना सांगा हीच खरी भक्ती बरं का, हीच खरी भक्ती. म्हणून त्याला शब्द वापरला जिव्हाळा. म्हणजे भगवंताविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये जी भक्ती आहे, महाराज म्हणतात ती अखंड आहे, त्यांच्या भक्तीमध्ये कधीही खंड नाही. धार अखंडित ओग चालियला नित्य, पूजा होते मुक्ता फळी, रस ओविया मंगई समर्पिली वाणी, समर्पिली वाणी, पांडुरंगी घेते धनी, पांडुरंगी घेते धनी, पूजा होते मुक्ता फळी, पूजा होते मुक्ता फळी. पूजा होते वाणी, पांडुरंगे घेते धनी, अखंड जिव्हाळा ज्यांच्या अंतःकरणामध्ये बरं का. हा भक्तीचा अखंड ओघ, अखंड ओलावा ज्यांच्या अंतःकरणामध्ये त्याला म्हणतात जिव्हाळा बरं का. भक्तीचा डोलारा निर्माण करणारी माणसं जगामध्ये पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत बरं का. ते उदाहरण दिलं जात. आपल्याकडे एक मोहरम नावाचा सण आहे, आणि त्या सणामध्ये डोलारे तयार करतात. डोलारे ते पाहायचं असेल तर तुम्ही कुठं जा, कडेगावला, कडेगावला कडेपूर कराड जवळ पाहण्यासारखं. 25-25, 30-30, 40-40, 50-50 फुटाचे असतात. त्यात ईर्ष्या असते बरं का. एकमेकांनी एवढे ते सजवलेले असतात, पाहण्यासारखं असतात बरं का. चांदीची कागद काय, त्याला फुलं काय लावलेली असतात, एवढं पाहण्यासारखं असतं. ते एवढं मोठं असतं, खालून वरपर्यंत त्याला धरण्याकरता 8-10 माणसं असतात. ते पाहत राहावं असं वाटतं, पण आत बघितलं तर काहीच नसते बरं का, त्याच्या पोकळच असते. त्यात देव नाही, काही नाही, काही नाही काही. तशी डोलाऱ्यासारखी आमची भक्ती, कोरडी वरून डोलाऱ्यासारखं आहे, आत काहीच नाही. म्हणून इथं ओलावा पाहिजे बरं का. आणि असा भक्तीचा ओलावा ज्याच्या अंतःकरणामध्ये महाराज म्हणतात, हा तुम्हाला खरंच भाग्य पाहायचंय ना, असा ओलावा ज्याच्या जीवनामध्ये आहे, हा तोच साक्षात दैवाचा पुतळा. दैव दैव ही वस्तू पाहण्यासारखी नाहीये. पुण्य दिसतंय, पुण्य दिसतंय का? पुण्य दिसत नाही. ब्रह्म दिसतंय. नाथ महाराजांनी वर्णन केले, कैवल्य कोणी पाहिले का? नाही. कैवल्य पाहता येत नाही. म्हणजे आम्हाला पाहायला मिळेल का? हो, साक्षात कैवल्याचा पुतळा म्हणजे ज्ञानोबा आहे. नाथ महाराजांनी पाहता येत नाही, ती इंद्रियाचा विषयच नाही, इंद्रियाचा विषयच नाही. पण एखाद्याने इच्छा केली आम्हाला कैवल्य पाहता येईल का,
महाराज म्हणतात पाहायचं असेल तर ज्ञानोबरांच्या कैवल्याचा पुतळा. कुणी म्हणजे आम्हाला प्रेमाचा पुतळा पाहायचा, हे प्रेम पाहता येतं? प्रेम पाहता येत नाही. पण भक्ताच्या जीवनामध्ये वर्णन केले. प्रेमाचा पुतळा म्हणजे तुम्हाला त्या अर्जुनाचं वर्णन केले. काय केले? अर्जुनाचं वर्णन. त्याच्या पुढे वर्णन केले तुम्हाला सौंदर्याचा पुतळा पाहायचा ना, सौंदर्य पाहता येत नाही. पण त्या सौंदर्याचा पुतळा तुम्हाला पाहायचा असेल तर कुठं पहा? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. मदन पाहिलं कोणी? मदन नावाचा पुरुष नव्हे. ते सौंदर्य. महाराज म्हणतात तुम्हाला ते प्रत्यक्ष पाहायचं असेल तर आज विटेवरती उभा आहे. आणखी त्याच्या पुढे वर्णन केले. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. काही गोष्टी पाहता येत नाहीत पण तुम्हाला पाहायचं असेल तर महाराज म्हणतात या रूपाने पाहता येतं बरं का. लावण्याचा पुतळा म्हणजे देव. काय? सौंदर्याचा पुतळा म्हणजे देव. कैवल्याचा पुतळा म्हणजे ज्ञानोबा आहे. तसं दैवाचा पुतळा म्हणजे कोण? कीर्तन करणारा नव्हे. महाराज म्हणतात साक्षात दैव. दैव तुम्हाला जर पाहायचं असेल तर महाराज म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा ओलावा अखंड आहे तो दैवाचा पुतळा मिळेल पाहिला. हो मिळेल. पाहायचं असेल तर हनुमंतरायाच्याकडे पहा. हनुमंतरायाच्याकडे पहा. तुम्हाला भक्ती पाहिजे नाही. साक्षात भक्तीचा ओलावा काय असतो हे पाहायचं असेल तर तेच आज दैवाचं चालतं बोलतं रूप म्हणजे हनुमंतराय. हो ज्ञानोबारायांनी अर्जुनाचं वर्णन केले. फार वर्णन केले सुंदर बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात असं अर्जुनाने काय पुण्य केलं होतं की देव त्याच्या बरोबर बोलले. देव त्याच्या बरोबर बोलले तेव्हा मला राहून राहून ज्ञानोबाराय म्हणतात देवाचं वर्णन करण्यापेक्षा अर्जुनाची स्तवावा. त्या अर्जुनाचंच वर्णन करावं वाटतं. देवाचं वर्णन करावं असं वाटत नाही का? कोणाशी न बोलणारा ज्याच्या करता बोलला तो दैवाचा पुतळा. तो दैवाचा पुतळा. तसं तुकोबार इथं तुम्हाला सांगतात असा ज्याचा भक्तीचा ओलावा ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला सदासजी निर्माण होत नाही. पण महाराज म्हणतात तुम्हाला हे जर आज पाहायचं असेल तर तुम्हाला हे आज पाहता येतं. आणि असं दैव ज्यांच्या जीवनामध्ये आज त्या भक्तीच्या रूपाने ते प्रगट झालेला आहे तोचे दैवाचा पुतळा. तुकोबारांनी विचारलं महाराज एवढं वर्णन तुम्ही कोणा करता करताय? कशा करता करताय? समाजाला कळावं. बरोबर आहे, समाजाला कळावं हे बरोबर आहे. पण महाराज आमचा एक प्रश्न आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा ओलावा आहे अशा महाभागाचं तुम्ही वर्णन करताय त्या अर्थी तुम्हाला बाकीचे कोण आवडत नाहीत का? हो
अनिक नये माझे मना, हो का पंडित, हो का शहाणा. पण शंका आहे, शंका उपस्थित करावी लागते का यथार्थता समाजाला कळली पाहिजे बरं का. समाजाला अंधारात ठेवून जायचं नाही कधी बरं का. हा परमार्थ आहे. कुठंच ठेवू नये, पण माणसं इतर ठिकाणी अंधारात ठेवून कार्य करतात, पण परमार्थात करू नये बरं का. तुम्ही जर दुकानात गेला आणि 1 किलो शेंगदाणे घेतले तर 10 ग्रॅम खडी निघतात बरं का. 1 किलो शेंगदाणे घेतले तर 10 ग्रॅम खडी निघतात. ते शेंगदाण्यासारखेच असतात. असतात शेंगदाण्यासारखेच असतात बरं का. हा, ते दिसत नाहीत. कधी दिसतात? निवडताना दिसतात. घेताना काय निवडून घेत नाहीत. आणि निवड घेण्या जाण्याकरता बापही जातो का बाई जाते. ते म्हणते तुम्ही चाललाय येता येता शेंगदाणे घेऊन या. बाई गेली तर 4 वेळा ती चौकशी करते, पण पुरुषाला ती सवय नाही आहे. ती घेऊन यायचं आणि घेऊन आल्यानंतर ते खडे सापडले ना, मग आपल्याकडून आपलीच घरची माणसं बिनपाण्याची करतात. अक्कल नावाचा प्रकार नाही. म्हणजे झालं काय, अहो स्वस्त मिळाले हो. त्या खडे एवढे निघालेत, खडे एवढे निघालेत. म्हणजे शेंगदाण्यामध्ये खडे घालून वजन करून तुम्हाला विकता येत. ते खपत, ते खपत. असं परमार्थात खपवून चालत नाही. शंका आहे. काय शंका आहे? इथं महाराजांनी वर्णन केले, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. जी भक्ती तुम्ही सांगितली ही साधन रूप आहे का साध्य रूप आहे? पहिल्यांदा सांगा. जी भक्ती तुम्ही, त्या भक्तीचा आज ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली म्हणून तुम्ही सांगता, तो दैवाचा पुतळा म्हणून त्याचं वर्णन करता, ही साधन रूप आहे का साध्य रूप आहे? साधन रूप असली तर ती पूर्णत्वाला जाणारी नाही आहे. साध्य रूपाने का साधन रूप आहे? महाराज म्हणतात ती साध्य रूपातली भक्ती आहे. साधन रूपातली नाही. बीज आणि फळ हरीचे नाम. बीजही तेच आहे आणि फळही तेच आहे. भक्ती कशी आहे? बीज रूपाने तीच आहे आणि फळ रूपाने तीच आहे. लक्षात ठेवा. हा, कुणी इथं महाराजांना सांगायचं आहे, उगाच त्या भक्तीविषयी महाराजांनी वर्णन केले दैवाचा पुतळा म्हणून. महाराज म्हणतात ती साध्य रूप भक्ती आहे बरं का. आणि साध्य रूप भक्ती अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली असे दैववान आहेत. पण महाराज म्हणतात अशी भक्ती ज्यांच्या अंतःकरणामध्ये नाही, अनिक नये माझ्या मना. मला ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती नाही ते मला आवडत नाहीत. ते मला आवडत नाही, ते माझ्या मनाला येत नाहीत. अनिक नये माझ्या मना. आम्ही एखाद्याला सांगितलं, अरे तो बुवा कीर्तन चांगलं करतो, हे लोक म्हणतात ते आमच्या मनाला येत नाही. बरोबर आहे की नाही? याला बरेच हे कीर्तन ते म्हणजे माझ्या मनालाच तो कीर्तन करीत नाही होते म्हणून बरेच कीर्तनाला येत नाही बरं का. म्हणजे एखाद्या अशा ला जर एखादा कीर्तनकार मनाला येत नाही तर तुकोबरांच्या मनाला कोणी येईल भय?
अनेक नये माझ्या मना. महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या मनाला येत नाही, पण ती माणशी सामान्य नाहीत. महाराज म्हणतात, तो शाना असेल, पंडित असेल, त्याच्या घरात मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये. हो का पंडित, हो का शाना, तू पंडित नाही बरं का. हा, त्याचं नाव पंडित आहे बरं का. हो का पंडित शाना. पांडित्य शब्द हा परमार्थातल्या लोकांच्या करता वापरला आणि शाना शब्द हा प्रपंचातल्या लोकांकरता वापरला. प्रपंचात एकापेक्षा एक शाने आहेत. प्रपंचामध्ये एकापेक्षा एक शाने असतील. महाराज म्हणतात एकापेक्षा एक शाने असतील, पण माझ्या मनाला येत नाहीत ते. माझ्या मनाला ते येत नाही. शाना कोणाला म्हणतात? ज्याला खरंच प्रपंच चांगला करता येतो, चातुर्याने. बऱ्याच लोकांना करता येत नाही बरं का. बऱ्याच लोकांना प्रपंच करता येत नाही. त्यात शानपण लागतं प्रपंच करण्याकरता. प्रपंच करत असताना चातुर्य लागतं, चातुर्य. आणि अशी चतुर माणसात कितीतरी प्रपंचामध्ये एकापेक्षा एक आहेत या आपल्या लौकिक जीवनामध्ये. महाराज म्हणतात असतील, पण त्यांच्या जीवनामध्ये जर भक्तीचा ओलावा नसेल तर त्यांच्या शानपणाला घेऊन काय करायचं. त्यांच्या शानपणाला घेऊन काय करायचं. असेल चातुर्य त्यांच्या का बुद्धीचा विचार शेवटी आहे. बुद्धीच्या सामर्थ्याने ते प्रपंच करत असतील, पण महाराज म्हणतात त्यांच्या अंतःकरणामध्ये जर देवाविषयी जर प्रेम नसेल, प्रेमाचा ओलावा नसेल, भक्ती नसेल, तर महाराज म्हणतात माझ्या मनाला ते येत नाहीत, मला ते आवडत नाहीत. प्रापंचिक लोकांकरता विचार मांडलेला आहे. आणि पारमार्थिक लोकांकरता विचार मांडत असताना पंडित, पंडित कोणाला म्हणतात? ते वेगळं. तो खरा पंडित आणि हा खोटा पंडित. शास्त्राचं अध्ययन करतो त्याला म्हणतात पंडित. तुकोबारे म्हणतात पंडिताची निवाडा करताना तो चरणतीत आहे. आता फक्त मला पंडित आवडत नाही एवढं सांगायचं महाराजांना. पंडित कोण आहे सांगायचं नाही. खरा पंडित कोण? जो देवाचं अखंड भजन करतो तो पंडित. ज्याने उपनिषद शिकलेले आहेत, 6 शास्त्र शिकलेले आहेत, 4 वेद शिकलेले आहेत, पंचदशी शिकलेले आहे, विचारसागर शिकलेला आहे, वृत्ती प्रभाकर शिकलेला आहे, भामती शिकलेला आहे, त्याला म्हणतात पंडित. असा पंडित असेल महाराज म्हणतात, पण त्याच्या अंतःकरणामध्ये जर प्रेमाचा ओलावा नसेल तर तो माझ्या मनाला येत नाही. जाता जाता तुकोबांना सांगायचं आहे, जीवनामध्ये चातुर्य प्राप्त करता येतं, जीवनामध्ये पांडित्य प्राप्त करता येतं, पण देवाविषयी प्रेमाचा ओलावा निर्माण करणं इतकं सोपं नाही. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, परी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुम्हाला पांडित्य मिळवता येईल, संगीत विशारद होता येईल, कीर्तनाचार्य होता येईल, विनोदाचार्य होता येईल, वेदांताचार्य होता येईल, शास्त्री होता येईल, सर्व काही होता येईल, पण महाराज म्हणतात तुम्हाला दैवाचा पुतळा होता येणार नाही. बरं का? ते प्रेमाचा ओलावा अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. शास्त्र सुद्धा संपादन करणं इतकं सोपं नाहीये. पण महाराज म्हणतात असे पंडित लोक पुष्कळ आहेत, शाने लोक पुष्कळ आहेत, पण महाराज म्हणतात त्यांच्या अंतःकरणामध्ये मात्र भक्ती नाहीये. का? दुर्लभ आहे. सर्वांच्याच अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होत नाही. म्हणून तर तुकोबाने देवाकडे काय मागितलं? काय मागितलं? नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवाय लग्नाला कधी गेलाय का? मध्ये उपर नसतं, इकडे एक भटजी असतो आणि इकडे एक भटजी असतो.
मग ती नवरदेव असतोय. मग ते भटजींचं ठरले असते, मी एक मंगलाष्टका म्हणायची, तू एक म्हणायची, तू एक म्हणायची, मी एक म्हणायची, दोघं एकदम म्हणत नाहीत बरं का. तेव्हा त्या दोघा भटजींचं ठरलेलं असतं, एकमेकाने एकमेकाला खुनवायचं. आता मी म्हणणार आहे, इकडच्या भटजीने इकडच्या भटजीला खुलवायचं आणि इकडच्या भटजीने इकडच्या बंदीला खुलवायचं. आता दोघांनी नाही म्हटलं तर शेवटी नवरदेवानं म्हटलं पाहिजे. तेव्हा असं म्हणत जा बरं का, एकमेकाने एकमेकाला खुनवून भटजीसारखं तरी शिका कीर्तन होतं. आणि नाही माझे मना हो का पंडित शहाणा. महाराज म्हणतात त्या भूतलावरती पंडित पुष्कळ आहेत, शहाणी पुष्कळ आहेत, पण अंतकरणामध्ये भगवंताविषयी भक्ती निर्माण ज्याच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली अशी मंडळी आज दुर्लभ आहेत. आणि असे भक्त आम्हाला आवडतात, बाकीचं आम्हाला कोण आवडत नाही. आणि नाही माझे मना. तुकोबाराने विचारलं, महाराज ठीक आहे तुम्हाला आवडत नाहीत, तुम्ही ज्याच्या अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा आहे तो दैवाचा पुत्र आहे. महाराजांनी विचारलं, त्यांच्या अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा आहे हे तुम्हाला कसं कळालं? हे तुम्हाला कसं कळालं? तुमच्या मनात काय चाललंय मला कळतंय का? माझ्या मनात काय चाललंय तुम्हाला माहितीये का? नाही माहिती. आता समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये खरंच देवाविषयी प्रेम आहे, खरंच देवाविषयी प्रेम आहे हे सांगणाऱ्याला कसं कळायचं हो? कसं कळायचं? भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनिकाशी. तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे मज कळते चाचणी. मला कळतं बर. भक्तालाच भक्ताचं कळतं, पतिव्रतेलाच पतिव्रतेचं कळतं, पुढाऱ्यालाच पुढाऱ्याचं कळतं. बरोबर आहे ना? आमचं पुढाऱ्याला कळणार नाही, पुढाऱ्यांचं आम्हाला कळणार नाही आणि कळूच नाही. पण तुकोबारा हे भक्त होते, तुकोबारा हे भक्त होते. आणि समोरच्या भक्ताच्या जीवनामध्ये खरंच भक्ती आहे का? महाराज म्हणतात हे आम्हाला कळते कशावरून? ज्याच्या अंतकरणामध्ये भक्तीचा जीव आहे त्याची लक्षणं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. नाम रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनिक नये माझ्या मना हो का पंडित शाना. महाराज म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये खरंच भक्तीचा ओलावा आहे ना, त्यांनी देवाला पाहिल्याबरोबर त्याच चित्त त्या भगवंताच्या ठिकाणी जडत. प्रेम असल्याशिवाय जडत. नामरूपी जडले चित्त, ते प्रेमच एवढं बलवत्तर आहे. पाहिल्या
रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन रूपी जडले रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन पायी स्थिरावले मन देह भाव देह भाव रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला ज्याच्या अंतकरणामध्ये खराच प्रेमाचा भक्तीचा जिव्हाळा आहे ना, हा पाहिल्या बरोबर त्याच त्या नाम रूपाच्या ठिकाणी चित्त जडत बरं. जसं त्या व्यवहारामध्ये वर्णन केले, जमिनीवरती जर शेण पडलं ना ते मातीला घेऊनच येते, मातीला घेऊन येते का? त्या शेणात तो ओलावा आहे बर का, शेणात ओलावा आहे, पण ते घोड्याचं नाही बर का, हत्तीचं नाही. हत्तीचं कोंडा पडल्यासारखं पडतंय. तुम्ही गाईचं म्हशीचं ते पडलं की त्या मातीला घेऊनच येतं, एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. ते एक होतं बर का, ते वाळेपर्यंत निघत नाही, वाळेपर्यंत निघत नाही, वाळूनही नाही निघाल तर ते जळून निघतं बर का. तुम्ही बघा, हे शेतकऱ्यांना विचारा, गाई म्हशी चरायला जातात आणि ते माणसं ते पडलेलं गोळा करून आणतात. ते तसंच असते, त्याला दगड आणि माती ते निघत नाही. मग ते कधी ते जळल्यानंतरच बर का. म्हणजे सामान्य शेण जर माती जमिनीवरती पडलं तर ते मातीला घेऊनच उडतं. तसं महाराज म्हणतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा ओलावा आहे, त्याची चित्ताची अवस्था सांगतात. महाराज म्हणतात, त्या भगवंताच्या नामरूपाच्या ठिकाणी ते जडत. पाहिल्या बरोबर का, ते बाजूला जातच नाही. आणि दुसरे मजना ये आता निमिलिया चित्ता पासून एकदा त्या भगवंताला त्यांनी पाहिलं ना, ते प्रेम एवढं त्यांच्या ठिकाणी आहे की ते भगवंताच्या स्वरूपाच्या नामरूपाला सोडून ते बाजूला जातच नाही. महाराजांनी वर्णन, प्रेमरशे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी नामरूपी जडले चित्त. हे खरं ज्यांच्या चित्तात खरी भक्ती आहे त्यांचं हे वर्णन केले. हे कधी कळेल आपल्याला ती भक्ती माहिती असेल तर पुस्तक वाचून करायचं नाही, ग्रंथ वाचून करायचं नाही. आणि अशी ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे, तुकोबाराय म्हणतात, खरंच त्याचा दास मी अंकित. महाराज म्हणतात, अशा दैववान जो महात्मा आहे, महाराज म्हणतात, मी त्याचा अंकित होईन आणि त्याची सेवा करीन. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, माझ्या
त्याचा दास मी अंकित मज घडो त्यांची सेवा. आता विचार करा, तुकोबर आहे अशा महाभागाचा दास होऊन सेवा करण्याची इच्छा करतात, सामान्य असेल का? त्याचा दास मी अंकित असा जो दैववान आहे, भक्तीचा ओलावा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, महाराज म्हणतात त्याच्या अंकित राहील, त्याचा दास होईन. दास दास कोणाचा होता तो? दास कोणाचं व्हावं? स्वतंत्र विचार आहे. पण महाराज म्हणतात असा दैववान जो कोणी असेल त्याचा मी दास होईन. महाराजांना विचारलं, तुम्ही महाराज त्याचा दास व्हाल, बरोबर आहे, पण तो कुठल्या जातीचा आहे तुम्ही बघितला का? त्या भक्ती सर्वांना करता येते ना. महाराज म्हणतात कुठल्याही जातीचा असो, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भक्ती आहे ना, महाराज म्हणतात त्याच्यासारखा शुद्ध जगात कोणी नाही. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, अनिक नये माझ्या मना हो का पंडित शाना. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा. जगद्गुरु श्री तुकोबार आहे. खरंच भक्तीचा जिव्हाळा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, महाराज म्हणतात तो खरंच दैवाचा पुत्र आहे, तोच मला आवडतो, बाकी मला कोणी आवडत नाही. इतका आवडतो महाराज म्हणतात मी त्याचा अंकित होऊन दास्यत्व करायला तयार आहे. म्हणजे ज्याचं दास्यत्व करण्याकरता तुकोबाराय प्रवृत्त झाले. महाराजांना विचारलं, महाराज तो कुठल्या जातीचा आहे? मगाशी कुठलं प्रमाण देत होता तो? तुका म्हणे याती होका तयाची भलती. ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे, महाराज म्हणतात तुका म्हणे नवविध, 9 प्रकारची भक्ती आहे. त्या 9 प्रकारच्या भक्तीपैकी एखादी भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, त्या भक्तीचा ओलावा आहे, महाराज म्हणतात तो कुठल्याही जातीचा असो शुद्ध आहे. तो शुद्ध आहे. ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचा ओलावा आहे तो शुद्ध आहे. ब्राह्मण वर्णामध्ये आहे, पण भक्तीचा ओलावा नाही. महाराज म्हणतात नये माझ्या मना. म्हणून अनेक प्रसंग आहेत. विदुर काका दासीपुत्र होते. काय होते? दासीपुत्र होते, पण महाराज म्हणतात शुद्ध होते. विदुरा घरच्या बक्षोनी कन्या परमानंदे झाला. मंत्र्याच्या घरातलं पाणी सुद्धा पिऊ नये आणि भक्ताच्या घरात जेवल्याशिवाय राहू नये. शुद्ध आहे बर का. तिथं यातीचा विटाचा संबंध नाहीये बर का. शबरी कोण होती? भिल्ल. पण महाराज म्हणतात शुद्ध होती का? भक्तीचा ओलावा होता. चोखोबारांच्या जीवनाचा विचार करा. चोखोबारांचा शेवट थोडा अपघाती झाला. ज्या घरामध्ये राहत होत ते घर पडलं, त्या घरात ते दबले गेले बरं का, गाडले गेले. गाडले गेल्यानंतर नामदेव महाराजांना देवानी पाठवलं, नामदेवा तू जा आणि तेवढ्या चोखोबारांच्या अस्थी घेऊन ये. नामदेव महाराज म्हणले, देवा कशा काय ओळखायच्या? अनेक जण त्याच्यामध्ये गाडलेत. देवाने सांगितलं त्यातली ते अस्थी घ्यायची आणि कानाला लावायची. ज्या अस्थीतून विठ्ठल नाव येतं ती चोखोबारांची. आणि त्या निवडून आणल्या बरं का. नामदेव महाराजांनी आणल्या आणि आणल्यानंतर देवाने सांगितलं माझ्या पितांबरामध्ये दे. आपण अस्थी कुठं ठेवतो? गाडग्यात ठेवतोय. ते घराच्या बाहेर वर अडकून. ज्यांचं जीवनच भक्तीने एवढं शुद्ध झालेलं आहे, त्याच्या अस्थी देवाने स्वतःच्या
पितांबरामध्ये घेतल्याला म्हणतात शुद्ध वर्ग. मग तुकोबाने म्हणतात तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या यातीचा आहे हे आम्ही पाहिलं नाही आणि पाहणार नाही आणि पाहण्याची गरज नाही. ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचा ओलावा आहे ना, मग ती 9 प्रकारची कोणतीही एक भक्ती जर त्याच्या जीवनामध्ये असेल ना, महाराज म्हणतात त्याचं जीवन शुद्ध आहे. हनुमंतराय कोण होते? वानर होते. पण आज भक्तामध्ये मुकुट आहेत ना. योनीचा विचार केला, योनीचा विचार केला नाही, लक्षात ठेवा. पण भक्तीने त्याने जीवन शुद्ध केले, नवने जग शुद्ध केलं त्याने. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुची शुद्ध. आणि अशी शुद्ध भक्ती ज्याच्या जीवनामध्ये आहे, महाराज म्हणतात आम्ही त्याचा अंकित होऊन दास्यत्व करायला तयार आलाय. नवे नवे महाराज म्हणतात आम्ही त्यांनाच मानतो, बाकी कोणाला मानत नाही. म्हणून महाराज त्या भक्तीच्या संबंधाने विचार प्रगट करताना म्हणतात खरंच अशी भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तो साक्षात दैवाचा पुतळा आहे. जाणे भक्तीचा जीव हा तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शाना. नाम रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा माझ्या मतीप्रमाणे जे सुचेल इथं ते सांगण्याचा प्रयत्न केला, पण अभंगाला धरून बरं का. तेव्हा झालेली सेवा त्या हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करायचं आहे आणि एवढंच मागायचं आहे, आमचंही जीवन शुद्ध होण्याकरता आम्हाला पांडित्य नाही आलं तरी चालेल. काय आम्हाला शहाणपण नाही आलं तरी चालेल, पण तुमच्या अंतःकरणामध्ये जो प्रेमाचा ओला येतो आमच्या अंतःकरणामध्ये कधीतरी यावा, अशी काहीतरी आमच्यावरती कृपा दृष्टी करा का आमचंही जीवन शुद्ध होईल. एवढं सामर्थ्य तुमच्या भक्तीमध्ये आहे, अशी त्या हनुमंतराच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी. तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.